शिवकर बापूजी तळपदे यांचा जन्म 1864 साली मुंबईतील पाठारे प्रभू कुटुंबात झाला. मुंबईच्या जे स्कूल ऑफ आर्टमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर तेथे शिक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्यांनी गुरु श्री चिरंजीलाल वर्मा यांच्याकडून वेदांमध्ये सांगितलेल्या शिकवणुकीची माहिती घेतली. स्वामी दयानंद सरस्वती यांच्या ऋग्वेद द्विभाष्य भूमिका आणि ऋग्वेद आणि यजुर्वेद भाषा आणि महर्षी भारद्वाज यांच्या विमान संहिता यांचा अभ्यास करून त्यांनी प्राचीन भारतीय वैमानिकीवर काम करण्याचे ठरविले. शिवकर बापूजी तळपदे यांचा विवाह लक्ष्मीबाई यांच्याशी झाला. त्यांना 2 मुलगे आणि 1 मुलगी होती. आर्य समाजात रुजलेल्या तळपदे यांना संस्कृतचे सखोल ज्ञान होते. वेद आणि संस्कृतचे अभ्यासक म्हणून ते भारतीय वैमानिक शास्त्रावरील पुस्तकांनी मोहित झाले होते. लहानपणापासूनच तळपदे यांना विमान उडवण्याचे आणि विश्वाचा शोध घेण्याचे स्वप्न होते. पुस्तकाने प्रेरित होऊन त्यांनी वेदांमध्ये उड्डाणाचे संदर्भ शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांच्या प्रवासादरम्यान तळपदे वैमानिक शास्त्राचे लेखक पंडित सुब्बाराय शास्त्री यांच्याशी भेटले. शास्त्री यांनी कर्नाटकातील कोलार येथील एका तपस्वीकडून विमान बनवण्याची कला आत्मसात केली होती. विमानाचे रेखाचित्र तयार करण्यासाठी त्यांनी प्रशिक्षणार्थी अभियंता टी.के. येल्लाप्पा यांची मदत घेतली. शिवाय त्यांनी हस्तलिखितात सूचनांचे लिप्यंतरण करण्यासाठी स्थानिक पुजारी जी.व्ही. शर्मा यांना कामावर ठेवले. शास्त्रींनी तळपदे यांना उदारतेने याची माहिती दिली, त्यामुळे त्यांना विमान बांधण्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान मिळाले. शिवकर यांनी वेदांवर आधारित आधुनिक काळातील पहिले वैदिक विमान मॉडेल तयार केले आणि त्या विमानाला मारुतसखा असे नाव दिले. हे विमान बांबूपासून बनवले होते आणि त्यात पारा आयन इंजिन होते. मारुतसखा बांबूच्या चौकटीने बांधण्यात आली होती आणि त्यात 8 प्रोपेलर आणि पंख होते. हे मर्क्युरी वोर्टेक्स इंजिनने चालवले जात होते. असे म्हटले जाते की ते थ्रस्ट निर्माण करण्यासाठी पारा आणि सौर ऊर्जेचा वापर करत असे. विमानात एक कॅपॅसिटर देखील होता जो विद्युत ऊर्जा साठवत असे आणि त्याचा वेग आणि दिशा नियंत्रित करत असे. तळपदे यांनी आचार्य नारायण मुनी यांच्या महर्षी भारद्वाज विमानचंद्रिकेतील बृहत वैमानिक शास्त्र, आचार्य वाचस्पती यांच्या महर्षी शौनिक यंत्रकल्प, महर्षी गर्गमुनी यांच्या विमान बिंदू आणि महर्षी धुंडीराज यांच्या विमान ज्ञानार्क प्रकाशिका अशा अनेक वैदिक ग्रंथांचा अभ्यास केला आणि त्यांचा सल्ला घेतला. यामुळे त्यांना पारा इंजिनसह विमान बनवता येईल असा आत्मविश्वास मिळाला. या वैदिक विमानाच्या निर्मितीतील एक महत्त्वाचा घटक म्हणजे सूर्यकिरणांचा किंवा सौर ऊर्जेचा इंजिनमधील पारा आयन सक्रिय करण्यासाठी सर्वात प्रभावी होता. मारुतसखाच्या उड्डाणाच्या दिवशी तळपदे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई त्यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित होत्या. मुंबईतील गिरगाव चौपाटी समुद्र किनाऱ्यावरून मारुतसखा 1,500 फूट उंचीवर उड्डाण करत होते. 18 मिनिटे ते हवेत राहिले आणि नंतर खाली कोसळले. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड आणि न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी हे उड्डाण पाहिले. या विमानाबद्दलचे लोकमान्य टिळक यांनी केसरी या मराठी वृत्तपत्रात प्रकाशित केले होते. वैदिक शास्त्राची महानता ज्ञात करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांना भारतीय विद्वानांनी मान्यता दिली आणि त्यांना विद्या प्रकाश प्रदीप ही पदवी दिली. शिवकर बापूजी तळपदे यांनी 5 पुस्तके लिहिली आहेत. प्राचीन विमान कलेवर संशोधन, ऋग्वेद प्रथम सूक्त आणि त्याचा अर्थ, पतंजली योगदर्शनातील शब्दांचे तत्वज्ञान, मन आणि त्यांची ताकद, गुरुमंत्र महिमा. शिवकर बापूजी तळपदे यांचे 1916 मध्ये निधन झाले.